Welcome to SS Education. Here you will find exercises for 5th to 12th grade. For videos of these exercises, subscribe to my channel. प्रत्येक सजीव स्वतःसारखे आपले सजीव निर्माण करतो, याला प्रजनन म्हणतात. वाढ आणि प्रजनन ही सजीवांची प्रमुख लक्षणे आहेत. अन्नामुळे होणारी सजीवांची वाढ आणि विकास यांना सजीवांचे पोषण असे म्हणतात. सजीवांचे शरीर पेशींचे बनलेले असते. प्रश्न: पक्षी, मासे, जनावरे हालचाल करून स्वतःची जागा बदलू शकतात. पालापाचोळा तसेच ट्रॅक्टर, बैलगाडीसारखी वाहने त्यांच्या जागा बदलू शकतात. या दोन्ही प्रकारच्या हालचालींतील महत्त्वाचे फरक कोणते? उत्तर: पक्षी, मासे व जनावरे स्वतःच्या इच्छेने हालचाल करून जागा बदलतात, पण पालापाचोळा किंवा वाहने स्वतःहून हालचाल करत नाहीत. त्यांना वारा, माणूस किंवा इतर बाह्य शक्तीची गरज असते. प्रश्न: अनेक रोगांचे जंतू अतिशय सूक्ष्म असतात. ते दुसऱ्या डोळ्यांनी न दिसण्याइतके लहान असतात. एवढ्या लहान सजीवांचे प्रजनन होत असेल का? तुम्हाला काय वाटते? ते कशावरून ठरवले ते सांगा. उत्तर: होय, सूक्ष्म जंतूंचेही प्रजनन होते, कारण त्यांची संख्या वाढत जाते व रोग पसरतात. यावरून त्यांचे प्रजनन होत असल्याचे समजते. प्रश्न: सजीवांना भोवतालच्या परिस्थितीची जाणीव असते, हे उंदीर, मांजर, कुत्रा यांच्या वागण्यावरून स्पष्ट करा. उत्तर: उंदीर धोका जाणवला की बिळात पळतो. मांजर आवाज ऐकून सावध होते. कुत्रा मालकाला ओळखतो व अनोळखी व्यक्ती दिसल्यास भुंकतो. यावरून त्यांना भोवतालच्या परिस्थितीची जाणीव असते. प्रश्न: प्राण्यांच्या हालचालीचे सुचतील तेवढे वेगवेगळे प्रकार आणि त्या प्रकारांनी हालचाल करणारे प्राणी यांची यादी करा. उत्तर: चालणे वजा गाय, कुत्रा; धावणे वजा घोडा, चित्ता; उडणे वजा चिमणी, कबूतर; पोहणे वजा मासा; सरपटणे वजा साप; उडी मारणे वजा बेडूक, कांगारू. हा प्रश्न: वनस्पतींना चेतनाक्षमता असते हे यावरून समजते. अशी सुचतील तेवढी तुमची निरीक्षणे आणि अनुभव लिहा. उत्तर: लाजाळूच्या पानांना स्पर्श केला की ती मिटतात. सूर्यफूल सूर्याच्या दिशेने वळते. वेली आधार मिळाला की त्याभोवती गुंडाळतात. प्रश्न: कासवे बऱ्याच काळ पाण्यात राहतात. थोड्या थोड्या वेळानंतर ती पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन डोके पाण्याबाहेर का काढतात? मासे मात्र असे करत नाहीत का? उत्तर: कासव फुफ्फुसांनी श्वास घेत असल्यामुळे त्याला हवेतून प्राणवायू घ्यावा लागतो, म्हणून ते पाण्याबाहेर येते. मासे कल्ल्यांनी पाण्यातील प्राणवायू घेतात, त्यामुळे त्यांना बाहेर यावे लागत नाही. प्रश्न: खाली बेडकाचा जीवनक्रम उलटसुलट क्रमाने दिलेला आहे. तो क्रमाने येण्यासाठी चौकटीत योग्य क्रमांक द्या. उत्तर: 1. अंडी; 2. टॅडपोल; 3. पाय फुटलेला टॅडपोल; 4. लहान बेडूक; 5. प्रौढ बेडूक. चित्राखाली डावीकडून उजवीकडे क्रमांक 2, 5, 1, 3, 4, प्रश्न: सजीव आणि निर्जीव यांच्या लक्षणांच्या आधारे खालील उदाहरणांचे सजीव आणि निर्जीव असे गट करा. दगड, फुलपाखरू, सायकल, पुस्तक, मासा, हवा, झाड, पतंग, बस. उत्तर: सजीव फुलपाखरू, मासा, झाड; निर्जीव दगड, सायकल, पुस्तक, हवा, पतंग, बस. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न: दुष्काळात पुरेसा चारा आणि पाणी न मिळाल्याने जनावरांवर कोणते परिणाम होतात? उत्तर: जनावरे अशक्त होतात, त्यांची वाढ खुंटते, दूध उत्पादन कमी होते आणि काही वेळा ती आजारी पडतात. प्रश्न: वासराचा वाढता मोठा होतो, त्याचाही विकास होतो का? हे विधान स्पष्ट करा. उत्तर: होय, वासराची उंची व वजन वाढते, म्हणजे वाढ होते. त्याचबरोबर शरीरातील अवयव विकसित होऊन ते प्रौढ जनावर बनते, त्यामुळे त्याचा विकासही होतो.